आयुष्यातून कट झालेली बायको कटआउटच्या रूपात पुन्हा समोर आली तर मग बघूया काय धमाल होते ते. हीच धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. वा 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वा 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 कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. ए वचन इकडे मी तुझ्या वयाचा आहे असं करशील म्हणा तू फन कर बाबा बाबा अरुण कशाला चिडतावाय ग बसा. येड आहे का तू सॉरी काका. वयाचा भान ठेवशील का नाही तुम्हाला व्याई सांग त्याला. हो हो तसाच आहे तो. जाम एनर्जी आहे त्याची. मग ती एनर्जी कुठं वापरायची हे त्याला कळत नाही. अच्छा अभिनंदन व्याई. अभिनंदन. अभिनंदन. काय झालं आज आपण एकमेकाचं सोयरं झालो याच्याबद्दल मला फार आनंद झालेला आहे. का हो ना हो म्हणजे मला पण लय आनंद झाला. म्हणजे पहिल्यांदाच असं घडलंय हा. की तुम्ही आल्याने मला असं जामच आपुलकी वाटते. माझ्याबद्दल म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असं काय मला कळत नाही की म्हणजे पोरीला मी पसंत करण्यापेक्षा मी तुम्हालाच पसंत केलं असं मला वाटतं. मी पण हा? आ? नाही म्हणजे यांच्याकडे पहिल्यांदा बघितला ना तेव्हा मला हा? असं झाला होता पण नाही नीट निरकून बघितला ना तेव्हा असं जाणवला की यांनी पोरीवर चांगले संस्कार केले म्हणजे असणार. काय चांगलेच संस्कार. होय ना म्हणजे काय मी अगदी काटेरी फणसासारखा आहे का हो. आणि आतमध्ये रस आहे. काय माझ्या चेहऱ्यात एक प्याथवास आहे. आ? म्हणजे मस्त माझ्या चेहऱ्यात एक जादू आहे एक फरक. नाही दिसत म्हणजे माझ्याकडे ना मी प्रत्येकाला हवा असा वाटतो. प्रत्येकाला ना पप्पी घ्यावीशी वाटतो. लहान पोरांना काही शेवटी देवाची करणी दुसरं काय हो. बरं बरं आता देव एखाद्याला एवढा राजबिंड का बनवतो ते मला कळले. खरंय म्हणजे बाबा हा. सलाम देवाच्या कार्याला. होय. पण आता अंगठी घालून घेऊया का. हा? कसं आहे आमचा माल तुमच्याकडे गेलाय पण तुमचा माल अजून इकडे आला नाहीये. शर्मेश बघितलं काय पोराला किती घाई झाली माहिती नाही, ही अंगठी घाल बघू पटकन. चुनाची डब्बी आहे. ताई ए, पोरी ताई तेरे आंखों में आंसू के कतरी को ताई. तू रडतेस कशाला सांगशील का. काय रे बाबा हा. आनंदाचा क्षण आहे माझा साखरपुडा आहे आज. होय ना बा. सगळे आहे तिथे. हो. आई नाही आहे ना. संस्कार बघितलेच पोरीवर. आई असायला हवी होती आज. हो हो मला पण तसंच वाटतंय. 3-4 वर्ष थांबली असतीस तर तुला नवीन आई आणली असती मी. नाही पण आज आई नाही आहे. हाच ती नाही मला सुद्धा तिची लय उणीव भासते. उणीव बाबा. हा उणीव भासते मला लय उणीव भासते. नाही 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 ताई 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 तू रडू नको ताई. तर तुम्ही सांगितलं होतं की नाही तुला साखरपुड्याला मी आई आणणार म्हणून. आई? आई आणणार आई म्हणजे आणणार. मंदर आई आणणार आई म्हणजे टुडे बंद टुडे बंद कर. आई आई आईला घेऊन येणार आहेस तू. टुडे बंद कर आधी. आई येईल. आई येईल. अरे काय कुठून काय आई आणणार का. आली. काय काय नवीन काय बाबा आई आली का. नाही 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 सर नाही का सरप्राईज. अरे बापरे. आलं मंदर काय आई. आता उघडताय आता उघड आता उघडताय आता उघडताय. मंदर आई आई कुठे आहे? इथे 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 आता उघडताय. आई आई. हॅलो 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 आई पुट्ट्याची आहे. बरा आज मला खरंच अभिमान वाटतोय तू माझा पोरगा असल्याचा. वा वा. थँक्यू बाबा थँक्यू. अरे किती एनर्जी काढशील रे. मना पण बघायचंय. मिनी पण बघते वीणबाई कशा दिसायचं ते. बघा बघा बघा. चासला मोरे वाव. वीणबाई एकदम तुमच्यासारख्या दिसायच्या. नाही नाही कुणीतरी म्हटलेलं आहे ना काय? म्हणजे बरीच वर्ष संसार झाली की नवरा बायको सारखे दिसतात. काय समजली. हो काय अरे देवा. मन बघू मना. बघा ना बघा ना. आई. बघा. हे बघा. हा. ही प्रभा ना. हो प्रभा मोरे माझी बायको. तुम्ही हिला ओळखता. वलगता मी हिला चांगलीच वलगतो. ही प्रभा मोरे आता झाली. ही आधीची प्रभा
स्कूल असल्यापासून मी तिला ओळखतोय. काका तुम्ही खरंच ओळखता माझ्या खरंच ओळखतोय. आधीपासून ओळखता आधीपासून ओळखतोय मी हिला. बाबा हा? मी बोलले होते ना आई आपल्यावर लक्ष ठेवणे म्हणून. हो ना. आईनेच कदाचित यांची निवड केली असेल माझ्यासाठी. माँ तुम यहाँ पे सच में हो माँ? अरे इकडे आहे मा इकडे. असं द्या. पण काय हो अरुण इकडे या बसा जरा. मला सांगा तुम्ही या विहीनबाईंना आधीपासून ओळखता हो काय? ओळखतो, हो? आधीपासून ओळखतो. कसं काय? ह्या बाईच्या पोरीला सून म्हणून मी माझ्या घरी नेणारच नाही. काय अहो अरुण कळतंय काय? बाबा काय झालं काय? काय झालं व्याही काय झालं? अरे व्याही व्याही कसल्या व्याही बिया आता सगळं विचारा. मी काय म्हणतो, पहिली अंगठी काढा का? ना आपल्या घरी चला, हे लग्न नाही, नाही, असं करू नका. काय झालं आई आई तुम्ही तरी सांगा ना लग्न मोडताय. हो बा, हो बाबा, बा. आई आई बोला ना काय. अरुण अरुण असं झालंय काय मला नीट सांग काय ना. झालं सांगतो. सांग. मला सांगा, ही डुक्करवाडीची ना? हो डुकरवाडीची. मी पण डुक्करवाडीतच राहत होतो. होय काय? हा म्हणजे आम्ही दोघं पण एका शाळेत होतो. तेव्हा म्हणजे आम्ही बालमित्रच होतो लहानपणी. ही माझ्या मागच्या बेंचवर बसायची ना, बोरं खायची ना, त्या बिया माझ्या मागच्या खिशात टाकायची. बाबा तुमच्या खिशात बिया टाकायची म्हणून माझं लग्न मोडताय तुम्ही? अरे एवढंच नाही, ती माझ्या बेंचवर कर्कटक असं उभं ठेवायची. मग मी बसलो. मग कर्कटकाने स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला. नाही 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 बरोबर आहे. अरे हो हो ती होतीच तशी खोडकर. बाबा तुम्ही पण काय आईला काय आईला म्हणजे हो खाट्याला आणि मिश्किल का ना काय समजलं. आणि त्याखाली मी कसा एकदम रुबाबदार माणूस. खरं म्हणजे माझी काय इच्छा होती, मला बोल्ड आणि ब्युटिफुल बायको मिळावी. पण मला कसा खट्ट्याला आणि मिश्किलवरच समाधान मानावं लागलं. बाबा तुमचं काय मध्ये मध्ये ते माझ्या आईला काय बोलतात? अरुण तुम्ही शांत व्हा. आज आनंदाचा दिवस आहे होय. ना. पोरांचा साखरपुडा आहे आणि लहानपणी सगळे खोडकर असतात. विहीनबाई पण खोडकर होत्या. आता लहानपणीचं विसरा. अरे लहानपणीचा विसरेन, पण मोठ्यापणी पण हिने काय काय केलं तुम्हाला काय माहिती? काय काय केलं? अरे तिचा तो मित्र बंड्या, आणि तिने मला लय फसवला नाही. बंड्या म्हणजे शिरगोपी करतोच ना. बंड्या मामा. तो मानलेला भाऊ तिचा. बंड्या बाबा आपण लहान असताना आपलं चॉकलेट चॉकलेट तो बंड्या एक नंबर मस्त. मग त्या बंड्याला पण मामा बनवला ना तिने. का? हे दोघं मिळून मला मामा बनवायचे. कसं काय? तुम्हाला सांगतो, त्या टायमाला म्हणजे मी तसा फारच हुशार विद्यार्थी, हा. कायम मी सतत अभ्यास करायचो. दिसतंय. तर ही यायचे मला सांगायची, अरुण अरुण म्हणजे तिकडे ना खूपच दुष्काळ पडलेला आहे, तिकडे खूपच प्रॉब्लेम झालेला आहे, लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल झालेले आहेत, तर त्यांना ना काहीतरी मदत करायला पाहिजे. तू सगळीकडे वर्गणी काढ आणि ती आपल्याकडे घेऊन आपण दुष्काळग्रस्ताला मदत करूया. खरंय. मग मी आपला इमोशनल व्हायचो न, चालत चालत आजच्या पंचक्रोशीत जाऊन मी सगळे पैसे गोळा करायचो आणि हिला आणून द्यायचो. बर. ही आणि बंड्या लोणावल्याला फिरायला जायचे. बरं लोणावले गेलं तर मला काही वाटायचं नाही, पण येताना मला चिक्की पण आणायचं नाही वाचार. कसं आहे माहितीये, ती एक नंबरची झोलर होती का ना. आई पण आता तुला काय सांगू बाला, तिनं ना मला बऱ्याच वेळा गंडवलेला आहे. तुम्हाला हो काय झालं, एकदा ती मला म्हणाली की आपल्या सुखी संसारासाठी मी एमएस जेवला नवस बोलले हा. की मी उलट्या पायाने चालत चालत तुझ्या मंदिरात येईल. मला नंतर कळलं ही 1 महिना गोव्यात होती. हो गोव्यात होती. घरी आले विचारलं तिला, तर ती काय म्हणाली, काय? मी उलट्या पायाने चालत चालत गेले ना हा. तर रस्ता चुकून गोव्यात पोहोचली. बघितलं एवढी खोटारडी. बाबा नाही पण कसं आहे, संसार म्हटला की ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट आल्याच का नाही. बरोबर ना, हो. बरं मोरे हा. तुम्हाला विहीनबाईंनी लय त्रास दिला ना. नाही तुमचं दुःख मी समजू शकते, पण दुःख हलकं करू शकत नाही. पण माझा आधार आहे हा तुम्हाला. अरे काय कळतं का तुला? येडी आहेस का तू? काय झालं? तिने माझ्याबद्दल काय वागले तुला कळत नाही का? त्यांना कुठं आधार देतेस? नवऱ्याला आधार द्यायला पाहिजे ना. पण काका एवढं काय केलंय हो माझ्या एवढं आईने? काय केलंय? मग माझं ती पोरगी मला रेशनिंगच्या लाईनीत उभं राहून त्या बंडाबरोबर ती फिरायला जायची. रेशनवाला मला 1 लिटर घातले जास्त द्यायचा, तो म्हणायचा प्रभाला दे. अरे वा वा. कुल्फीवाला 2 कुल्फी द्यायचा, 1 कुल्फी प्रभाला दे. डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टरनी 2 पिशव्यांच्या गोळ्या दिल्या, 1 गोळीची पिशवी त्या प्रभाला दे.
सगळीकडे हीच गुलू 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 चालायचं वाट. एक मिनिट काका पुरे झाला आता तुमचं बस झालं. माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे अजिबात उडवायचं नाही. बघा तुम्ही कसं बोलताय हो सगळं. बाला हो ग तुझी आज होतीच तशी त्याला कोण काय करणार ना. तुम्ही पण काय तुला सांगतो तुला गंमत वाटेल तुला सांगतो सिलेंडर वाल्याशी ना चॅटिंग करताना मी एकदा तिला पकडला होता. सिलेंडर सिलेंडर वाल्याशी पण मला बैल तिने लगेच फोन ठेवला. आता तिचा फोन तर ती ठेवणार का नाही. पण मी पण फार लपडेबाज माणूस होतो का नाही त्या गाण्यात. लय म्हणजे मी फारच लपडेबाज. त्याच्यामुळे कसं माझं तिला माहिती होतं तिचं मला माहिती होतं. आमच्या दोघांची ऍडजस्टमेंट चांगली होती का नाही. काय झालं म्हणजे एक दिवस आम्ही एकामेकाला रंग्यात पकडलेला हा आणि मग आपला 2 मिनिटं एकामेकडे बघित बसलेला लबाड. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं बाहेर काय लपडी बाहेर करायची नाही. ते असं आमचा दोघांचा बॉन्डिंग होता का नाही. ते काहीच आता तुमचं सिच्युएशनशिप काय म्हणता हो बघा. सिच्युएशन हा ते आता आलं ते आम्ही तेव्हा केलेलं होतं का नाही. मोरे हो. मोरे तुम्ही लयच मोकळ्या स्वभावाचे आहे हा? होय. म्हणजे बायकोला एवढं स्वातंत्र्य देणारा पुरुष मी आतापर्यंत बघितलेलाच नाही आहे. खरंच तुम्ही ग्रेट आहे. एक नंबर ग्रेट आहे. होय. पण विनबाई तुमच्याशी असं वागायला नाही पाहिजे होतं. अरे माझ्याशी वागली त्याचं काय नाही तुला. तू काय तुझं चाललंय तुझं. नाही नाही तसं नाही. तिच्याबद्दल बोलतोय माझ्याशी ती कशी वागली ते तुला कळत नाही काय. हो बाप बसा तुम्ही. तुमच्याशी कशी वागली याच्याशी मला देणं घेणं नाही. ही तशी नाहीये. मला याच्याशी लग्न करायचंय. अशी मुलगी मला परत नाही मिळणार बाबा. अरे बाला पेरूच्या झाडाला पेरूच लागतात. ती तशीच होते ही पण तशीच असणार. एक्सक्यूज मी माझ्या आईला तुम्ही पेरू बोलायचं ना. माझी आई म्हणजे ममता का पुतला ती ममता का पुतला. ते फलकट पुतल्यात वाजून ना बसल्या. अरे हात चुकून पेरूच्या झाडात चिक्कू आलाय. नाही अरे होय तू ममता का कुठलाच बरोबर आहे पण तुला माहिती आहे अरे तू ना तुझ्या आईशीला ना कधीच आवडायचाच नाही. का नाही काय झालं तू जन्माला जेव्हा आलास ना तेव्हा तुला असा उचलून घेतला नव्हता. हा बाळा बघ हा आईकडे बघ तर तू असं तिला जीव दाखवलीस. तो राग तिच्या डोक्यात होता. जाम खसकली होती तू अजिबात तू आवडायचाच नाही तिला. मग? प्लॅस्टिकवर लसूण घेतात हा. तसा ना लसूण वाईला तुला द्यायला गेली होती. अवघ परत त्या अरुण कदम सारखं करायचं नाही. अरुण कदम आता कळतंय अरुण कदम हा वासाळा हा येतो. फार म्हणजे अशी म्हणजे चांगल्या स्वभावाची ती निर्मल अशी हलवी होती का नाही ती. हलवी 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 कुठली. ती लहान असताना ना शाळेच्या माग टाकी जवळ जायची ना बिड्या फुकायची. सगळ्या पोरांना जमा करायची ना बिड्या फुकायची माहितीये काय. एक नंबरची छंदी होती ती. बस झालं काका. ए, बा- बस झालं. माझ्या आईबद्दल खूप बोलताय तुम्ही. शुभा शुभा नाही, नाही, ए, ए, बघा, बाला बघ, ती पण तशीच नाही ही पण तशीच करते. तुम्ही काय वेगळं करताय. तुला पण तेच करताय ना आल्यापासून. बाला ती तशीच होती. तुम्ही ना जरा लक्षात घ्या. ती कशी पण असू दे शिवा तशी नाहीये. मी मगापासून तेच सांगतोय. मला तिच्याशी लग्न तर करू दे. अरे तुम्हाला कळत कसं नाही ती बाई माझ्याशी कसं वागवते त्याचं तुम्हाला काहीच म्हटलेलं नाहीये. बाबा तुम्हाला जगातले सगळे गंडवतात. तुम्हाला जन्माला घालताना देव मजा करत होता माहितीये का. बाबाला उलटं बोलशील. हे लग्न मोडलं. व्याई असं करू नका काय लग्न म्हणलं. आता व्यवस्थित सगळं चाललं आता तुमच्या पोरग्याला माझी पोरगी आवडली. होय, होय. माझ्या पोरगीला तुमची पोरगा आवडलाय. फक्त प्रॉब्लेम काय झालंय ह्या कटआउट मुले. काय हा कटआउट आहे का ही जी बाई आहे ना जिथं जाईल तिकडे राडा घातलेली ह्या बाईने. त्याच्यामुळे हा आधी कटआउट फेकून त्या मग बघा सगळं सुरलीत होईल. काय समजलं बाबा ऐकून घे. हा ती जबाबदारी मी घेतो. हा. आई तू मला देऊन लसूण घेणार होतीस ना. आता मी तुला देऊन कोकम घेतो. या, अगदी का? वा जोरदार टाळ्या. तुम्ही स्किट पण आम्हाला ती कटआउट मधली प्रभा पण जाम आवडली. भन्नाट झाला परफॉर्मन्स मस्त. सई व्हेरी नाईस परफॉर्मन्स. श्रमेश प्रत्येक प्रहसनात ह्याच्यापेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार लगेच लग्न करा हे जे असतं ना ते खूप अजब आहे आणि ते तू खूप छान काय म्हणूया पेश करतोस. टीमवर्क मस्त होतं. मँडी कॅरेक्टर वेगळंच होतं तुझं आवडलं मला. अरुणदा नेहमीप्रमाणे खूप भारी एनर्जी. मला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन प्रभाला भेटायचं आहे तर त्याची काय सोय होऊ शकते का तर प्लीज बघा. आणि मला असंही वाटतं की
एका रिलेशनशिपमध्ये येऊन TTMM करणं एक वेळ सोपं आहे, म्हणजे तू तुझं मी माझं, पण त्या रिलेशनशिपमध्ये येऊन ती कमिटमेंटला आपलंसं करणं आणि ते निभावणं हे जास्त अवघड आहे असं मला वाटतं. आणि आपला कल अवघड गोष्टींकडे असावा असंही मला वाटतं. धन्यवाद. डीप बाकी भारी परफॉर्मन्स असेच छान छान परफॉर्मन्सेस देत राहा. बाकी आम्ही सगळे आहोतच तुम्हाला आधार द्यायला. थँक्यू.